काही दिवसांपूर्वी माझ्या एका वास्तू क्लायंट मैत्रिणीला फ्लॅट बघण्यासाठी तिच्यासोबत वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅटचं निरीक्षण करण्याचा योग आला. एका सुंदर भव्य कॉम्प्लेक्सच्या बाहेरच एक पाटी लावलेली होती. वास्तुशास्त्राप्रमाणे या प्रोजेक्टचं बांधकाम केलेलं आहे. शिवाय फ्लॅट बुकिंग फुल होऊन काहीच फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. कॉम्प्लेक्स बाहेरील वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम असल्याचा बोर्ड वाचून अतिशय आनंद झाला. आतमध्ये गेल्यावर बऱ्याच फ्लॅट घेणाऱ्यांची बुकिंगसाठी गर्दी झालेली होती. आमचाही आदर सत्कार झाला. सर्वांप्रमाणेच हॉलमध्ये सोफ्यावर बसलो. चहा पाणी झाला. मी ब्रोशर मागितलं फ्लॅटच्या नकाशाबद्दल आणि फ्लॅट ब्रोशर नकाशा आला. ब्रोशरवरती खूप पैसे खर्च केलेले दिसले. नकाशा फ्लॅट प्लॅन पाहिला तर डोकं सुन्न झालं. क्षणभर काहीच सुचेना. एकदम शॉकिंग की ज्या प्रोजेक्टबद्दल या लोकांना वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम केलं हे सांगितलं होतं ते साफ खोटं होतं. निव्वळ फसवणूक होत होती सर्वच लोकांची, कारण या लोकांना यांचा खोटेपणा करून धंदा करायचा होता. राग तर भरपूर येत होता. असं वाटलं की त्या मॅनेजरला बोलावून सनकन द्यावी, परंतु राग आवरला. कारण शास्त्र म्हणजे काय खेळ नाही आहे की सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळायला. असो, मॅनेजरला बोलवलं. म्हटलं, मॅनेजर साहेब, आपला हा जो प्रोजेक्ट आहे खरंच अतिशय सुंदर आहे, छान आहे. आपण सर्वांनी यासाठी मेहनतसुद्धा भरपूर घेतली आहे. रिअली त्याबद्दल आभारीच आहोत. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर वळले की आपल्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर बोर्ड आहे की हा प्रोजेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, तर हे खरं आहे का? मॅनेजरने फुल कॉन्फिडन्सने उत्तर दिलं, हो मॅडम, 100% वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. म्हटलं, कृपया ज्यांनी या प्रोजेक्टला वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅन्स किंवा मार्गदर्शन केलेलं आहे अशा माननीय वास्तुशास्त्री गुरूंना मला भेटायचं आहे किंवा त्यांचा नंबर द्या. कारण मी सुद्धा एक वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे आणि हा जो प्लॅन आहे ना तो वास्तुशास्त्राप्रमाणे नसून चुकीचा प्लॅन आहे. बाधित जागा आहे ही. शिवाय खोटेपणा करून लोकांच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही. बिचाऱ्यांनी आयुष्यभराची जमापुंजी एकत्र करून घाम गाळून त्यांच्या स्वप्नातील घर भेटावं म्हणून या वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम केलेल्या फ्लॅटमध्ये पैसे गुंतवलेत आणि तुम्ही काय केलं? फसवलं. त्यांना बिचाऱ्यांना वास्तूचं ज्ञान नाही. तुम्ही तरी. हा प्लॅन एवढा चुकीचा आहे की कोणालाच या वास्तूमध्ये सुख लाभणार नाही. आत्महत्या, कर्जबाजारी, आजारपणं, डिप्रेशन आदीसारख्या बऱ्याच घटना या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांवरती संभवतात. कोठं फेडाल हे तुम्ही सर्व पाप? थोडंसं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. काय हे? दक्षिण नैऋत्य एंट्रन्स, आग्नेय, उत्तर, ईशान्य टॉयलेट. अरे कशी प्रगती करणार या वास्तूमधील लोक? आगीतून दलदलीत पडल्यासारखी कंडिशन केलीत तुम्ही या लोकांची. तुमच्या सोयीनुसार सवडीनुसार बांधकाम केलं. अरे आशीर्वाद मिळवा लोकांचे जे हृदयापासून मिळतात. पैसा काय? आज आहे उद्या नाही. आशीर्वादच कामी येतात, पैसा नाही. मॅनेजरने माफी मागितली. मॅडम प्लीज याबद्दल कोणालाही बोलू नका, नाहीतर आमचे फ्लॅट्स कोणीच घेणार नाहीत. बुकिंगसुद्धा कॅन्सल होतील. वारंवार हात जोडून विनंती करत होता. आता याला बोलून तरी काय उपयोग? आम्ही निघालो. आता तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये अशा खोटारड्या प्रोजेक्टबद्दल काय भूमिका घ्यायला हवी. धन्यवाद.